प्रॅक्टिस टेस्ट 3.5 एक्झाम्पल नंबर सेकंड. आता आपण पाहूया. तर ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की एक फिगर दिलेली आहे आणि या फिगर मध्ये दोन कॉर्ड आहेत. कॉर्ड कॉर्ड कशाला म्हणायचं? कॉर्ड आपण सर्कल मध्ये दोन पॉइंटला टच करणाऱ्या किंवा दोन पॉइंट मधून पास थ्रू होणाऱ्या लाईनला आपण कॉर्ड असं म्हणतो. तर दोन कॉर्ड आहे तिथे एम एक कॉर्ड आहे आणि सेकंड जी कॉर्ड आहे ती आरएस आहे आणि ह्या दोन्ही पण एकमेकांना इंटरसेक्ट करतायत ऍट पॉइंट डी. पण ह्या इंटरसेक्ट करताना ह्या इंटरनली इंटरसेक्ट करतायत हे लक्षात ठेवायचं. हे सर्कलच्या बाहेर नाही तर सर्कलच्या आतमध्ये ह्या लाईन इंटरसेक्ट करतायत. दोन एक्झाम्पल आहेत. पहिल्यामध्ये तुम्हाला आरडी 15 डीएस इज इक्वल टू 4 एमडी इज इक्वल टू 8 आणि डीएन फाइंड करायला सांगितलंय. तर आपण सॉल्व्ह करूया. ओके. सोल्युशन काय लिहायचं सोल्युशन? तर सुरुवातीला आपण जे दिलंय ते लिहून घेऊ. कॉड एम एन अँड कॉड आर एस. कॉड एम एन अँड कॉड आर एस त्या काय करतायत? इंटरसेक्ट करतायत ऍट पॉइंट इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी इनसाइड द सर्कल. ओके. काय पाहिलं आपण की दोन कॉर्ड आहेत आणि ह्या दोन्ही कॉर्ड काय करतायत? इंटरसेक्ट करतायत. कुठे इंटरसेक्ट करतायत? तर डी पॉइंटला करतायत आणि इनसाइड द सर्कल. आता ह्यांनी जर आतमध्ये केलं तर आपल्याकडे थेरम आहे आणि आपलं थेरम कोणता आहे की थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. मग इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड काय सांगतं? तर ही आर डी आणि डीएस यांचा गुणाकार आणि एम डी आणि डीएन यांचा गुणाकार सारखा असतो. म्हणजे आर डी इंटू डीएस इज इक्वल टू एम डी इंटू डीएन. एम डी इंटू डीएन कशावरून आलं? तर हे आलं थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. काय असतं इंटरनल डिव्हिजन? तर जर दोन कॉर्डनी ही एक कॉर्ड आहे आणि सेकंड कॉर्ड आहे, जर इंटरनली डिवाइड करत असतील तर हिच्या दोन पार्ट झालेल्या दोन पार्टचा गुणाकार आणि हिच्या झालेल्या दोन पार्टचा गुणाकार हा सेम असतो. मग आता तुम्हाला काय दिलेलं आहे? हे पहिलं एक्झाम्पल जर पाहिलं तर आर डी 15 आहे. देअरफॉर आर डी 15 आहे दिलेला. त्याच्यानंतर डीएस किती दिलाय? तर डीएस तुम्हाला 4 दिलेला आहे इज इक्वल टू एम डी ऑलरेडी 8 दिलेला आहे इंटू डी एन. आता हा 8 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होईल. मग काय मिळेल तुम्हाला? 15 इंटू 4 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू डीएन. मग आता ह्याला जर डिवाइड केलं तर तुम्हाला 15/2 म्हणजेच तुम्हाला डीएन बरोबर मिळून जाईल 7.5. हा झाला तुमचा डीएन. ओके. तुम्हाला डीएन ची व्हॅल्यू मिळाली. पण आता आपल्याला दोन एक्झाम्पल आहेत ह्याच्यामध्ये. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? तर दुसऱ्या एक्झाम्पलची व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. सेकंड मध्ये तुम्हाला सांगितलंय की आर एस
हा 18 आहे, MD हा 9 आहे, DN हा 8 आहे आणि DS बरोबर किती? असं आपल्याला विचारलंय. ओके. आता हे जर शोधायचं असेल, तर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलं, तर आता ह्या व्हॅल्यू जर आपण पुट आउट केलं, तर RS किती तुमच्याकडं? RS म्हणजे टोटल इथून इथपर्यंत तुम्हाला 18 दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर EMD दिलाय. हा जो इकडचा पार्ट आहे हा 9 आहे आणि DN बरोबर 8 आहे. मग ही तुमची लाईन झाली. R आणि S ही तुमची लाईन आहे. या ठिकाणी D हा पॉइंट आहे. टोटल लांबी किती आहे? तर ही टोटल लांबी इथून इथपर्यंत येते 18. आता आपण काय करू, की आपल्याला काय लागणार आहे इथं, आपल्याला RD आणि DS च्या व्हॅल्यू लागणार आहेत. मग RD आणि DS च्या व्हॅल्यू जर आपल्याला लागत असतील, तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यातला सपोज DS ला आपण X मानू. तर आधी हे कसं लिहिणार आपण, तर RS इज इक्वल टू RD प्लस DS. हे का आलं? त्याच्या मागचं रिझन आहे R डॅश D डॅश S. ओके. मग आपण काय करू, की DS ला X मानू. मग DS ला जरी X मानलं, तर काय मिळेल तुम्हाला, 18 इज इक्वल टू RD प्लस X. देअरफॉर RD मिळून जाईल तुम्हाला 18 मायनस X. ओके. मग आता आपण थेरम वापरू. आज इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड बाय इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. बाय इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स काय मिळणार आहे तुम्हाला, तर RD इंटू DS इज इक्वल टू MD इंटू DN. मग आता तुमच्याकडे काय, RD ची किंमत मिळालेली आहे 18 मायनस X. DS ची किंमत आपण काय मानली होती, तर ती आपण X मानलेली आहे. मग आपण आता त्या किमती टाकू. RD काय तुमचा 18 मायनस X, DS आहे X इज इक्वल टू MD. MD ची किंमत आहे 9 आणि DS ची 8. मग इथं काय येईल, 9 इंटू 8. सॉल्व्ह केल्यानंतर X ने 18 ला मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला मिळेल 18X. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 72. आता आपण ह्या टर्म इकडे घेऊन जाऊ. टर्म्स नेल्यावर काय मिळेल तुम्हाला, 72. एक्स स्क्वेअर इकडे आला झाला प्लस एक्स स्क्वेअर, 18x चा झाला मायनस 18x, उरला 0. रेग्युलर फॉर्म मध्ये लिहिल्यावर ह्याला असं होईल एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इज इक्वल टू 0. मग आता तुम्हाला असं मिळाल्यानंतर काय करायचंय, तर सरळ सरळ पहा, तुम्हाला 72 चे फॅक्टर पाडायचे. 72 चे फॅक्टर कसे पाडायचे, की त्यांची ऍडिशन 8 मायनस 18 आली पाहिजे आणि गुणाकार 72 आला पाहिजे. मग जर तुम्ही केलं की 12 इंटू 6 इज इक्वल टू 72, पण इथं मायनस दिसतोय बरोबर, आणि वरती जर प्लस असेल तर हे दोन्ही झाले मायनस. 72 मायनस 12 आणि मायनस 6 असे याचे फॅक्टर पडलेत. मग इज इक्वल टू काय येणार आहे, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इज इक्वल टू 0. देअरफॉर एका ब्रॅकेटमध्ये मायनस घ्यायचा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसरी टर्म घ्यायची इज इक्वल टू 0. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, एक्स मायनस 12 इज इक्वल टू 0 किंवा
x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to 12 आणि x is equal to 6. ह्याच्यातली कोणतीही व्हॅल्यू असू शकते. मग हे ds ला साठी आपण मानलेलं आहे. म्हणजे x बरोबर 12, x बरोबर 6 म्हणजे ds बरोबर तुमचा 12 किंवा 6 यापैकी एक. ह्या दोन्ही व्हॅल्यू बरोबर आहे.